सिन्नर तालुक्यातील उजनी येथील प्रगतशील शेतकरी रामहरी मोहन सुरसे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2023 जाहीर झालाय। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुरसे यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। यावेळी बोलताना त्यांनी शाश्वत शेतीसाठी जमिनीचे आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले। प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेताची मृदा आरोग्य पत्रिका सॉइल हेल्थ कार्ड दरवर्षी तयार करून त्यानुसार पिकांचे नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले। तसेच बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज अधोरेखित करत कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर शेतीमध्ये करून उत्पादन वाढ, अचूक नियोजन आणि खर्चात बचत साधता येऊ शकते असेही त्यांनी नमूद केले। यासोबतच आजच्या नवतरुणांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शेतीचा स्वीकार करावा असे आवाहनही रामहरी मोहन सुरसे यांनी केले। त्यांच्या या सन्मानामुळे सिन्नर तालुक्यासह नाशिक जिल्ह्याच्या शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे, काय भावना आहे, काय सांगा? नक्कीच कुठेतरी शासनाने चांगलं काम केलेल्या शेतकऱ्याची दखल घेतलेली आहे, ही निश्चित भावना आहे। त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे आभार मानतो। आपल्या शेती प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली, काय सांगा? आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय अनेक शेतकरी आत्महत्या करताय। का करताय याची कारण जेव्हा शोधली तेव्हा कुठेतरी शेतामध्ये उत्पन्न कमी मिळतंय, बँकांचे कर्ज याच्या नशातून शेतकरी आत्महत्या करतात। त्याला कुठेतरी फाटा देऊन असे पिकं शेतकऱ्यांनी शेतामध्ये करावे की जेणेकरून त्यामधनं भरघोस उत्पादन मिळेल। हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शेती क्षेत्रामध्ये विविध मिश्र पिकांची लागवड करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला व त्यात यशस्वी झालो। आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कशा प्रकारे वापर करता, काय सांगा? निश्चित ज्याप्रमाणे आपण सामान्य जीवन जगत असतो, आपल्याला डॉक्टरांची आवश्यकता असते, ती काय भासते, तर तसंच आपल्या शेती क्षेत्राचं आहे। शेतीचं आरोग्य आपण जपलं पाहिजे, त्यासाठी शेतीची आरोग्य पत्रिका प्रतिवर्षी शेतकऱ्यांनी काढली पाहिजे। त्यासाठी जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब असतो तो जेवढा आपण वाढवू तर आपलं उत्पन्न वाढेल। मग सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करणे, जैविक खतांचा वापर वाढवणे, हिरवळींच्या खताची लागवड करणे, अशा गोष्टी जर शेतकऱ्यांनी आत्मसात केल्या, व्यवस्थित शेतामध्ये त्याचं अनुकरण केलं तर निश्चित शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल। सध्या हवामान बदलामुळे शेतीसमोर कुठली आव्हाने आहेत? निश्चित हवामान बदलामुळे शेतकऱ्यांसमोर डोळ्यासमोर अनेक आव्हाने आहे। त्यासाठी मोसमी पाऊस, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तेव्हा गारपीट, यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। हे आव्हानं शेतकऱ्यांना निश्चित मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत। शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून आपण कुठले उपक्रम राबवित आहात? शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय महत्त्वाचा आहे, तुमचा शेळीपालन व्यवसाय महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे जर विहीर असेल, शेततळे असेल तर त्यामध्ये मच्छीपालन आहे। या यशामागे आपल्या कुटुंबाचे योगदान किती महत्त्वाचे आहे, काय? निश्चित कुटुंब हे जे यश आहे यात प्राधान्यक्रमाने कुटुंबाचं भागीदारी तर सर्वात महत्त्वाची आहे। स्वर्गवासी वडील, त्याचबरोबर आई, पत्नी, भाऊ यांचा हातभार मोठ्या प्रमाणात आहे। त्यांचं ह्या यशामागे निश्चित असा पाठीवरती हात आहे। आजच्या तरुणांनी शेतीकडे कसे पाहावे असे आपणास वाटते? आजच्या नवतरुणांनी शेतीकडे निश्चित वळावं, ही माझी प्रामाणिक भावना आहे। आज आपण बघतोय शेतीच्या चढ उतार जर बघितले, बाजारभाव बघितले, परंतु व्यवस्थित शेती केली तुम्ही तर तुम्ही त्या शेतीमध्ये निश्चित चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता। नवीन तंत्रज्ञान आहे, आज आपण AI टेक्नॉलॉजीमध्ये पिकं घेऊ शकतो। बाजारपेठेचा अनुभव केला, आज इंटरनेट आपल्या हातात आहे, मोबाईल, अँड्रॉइड फोन प्रत्येकाकडे आहे। त्यामुळे आपण जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करून जर पीक लागवड केली आणि त्या पिकाकडे जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर निश्चित नवीन उतरणारा जो शेतकरी आहे तो यशस्वी नक्की होईल। शेती क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? शेती क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचा अनुभव महत्त्वाचा आहे, नवीन तंत्रज्ञानाचं आत्मसात करणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग जे काही योजना राबवतो त्यांचा व्यवस्थित अभ्यास करणं महत्त्वाचं आहे। ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। जाता जाता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना काय संदेश द्या? निश्चित हे बघा, चांगली शेती केली म्हणून पुरस्कार मिळतो, पुरस्कारासाठी शेती करणं हे चुकीचं आहे। नवीन शेतकऱ्यांना मी एवढंच सांगतो की जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी ही जर आपण अंगी बाळगली तर यश निश्चित आपल्या पायाशी लोळवून घेतं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।